ऐक सुरिंदर, बराच तमाशा झाला. चांगलं हेच होईल की तू आपल्या घरच्या लोकांना घेऊन इथून निघून जा. तू घरी जा, चल जा. माझा हात सोड नील. मी इथे जत्रा पाहायला आली, सर्व जत्रा एन्जॉय करूनच जाणार. समजलं? मी काही घरी जाणार नाहीये. हे बघ ट्विंकल, माझं डोकं फिरवू नका, चुपचाप घरी निघून जा. हो यार, तुझा प्रॉब्लेम काय? चुप! आज पहिल्यांदाच काहीही चूक न करता तू काम पूर्ण करून दाखवलंस. हे असलं काम की रोशनीच्या चारी मुंड्या चित झाल्या. काय झालं? इतक्या लवकर जत्रेतून परत कसे आलात? तिथे तर आता आरती सुरू होणार असेल ना? सगळं ठीक तर आहे ना? आता तू मला विचारणार आहेस की सगळं ठीक आहे की नाही? एक काम का नाही करत तू? गळा दाबून मारून टाक तू मला, तेव्हाच तुझ्या काळजामध्ये शांतता होईल. सुरेंदर, अरे काय वेडा झालायस तू? पोरी, तू जा ट्विंकल जवळ बस. बघ जा तिकडे तिला काय पाहिजे ते. सुरिंदर, शांत हो जरा. आईस लावत राहिलीस तर स्वेलिंग आपोआप कमी होईल. आउच. ट्विंकल, एक सांगू का? पण आधी प्रॉमिस कर की तू अपसेट नाही होणार. असं काय सांगणार आहेस तू? मला नाही वाटत तू त्या परफॉर्म करू शकशील. काय? ट्विंकल डान्स नाही करू शकणार? हो आंटी. आंटी ऍक्च्युली पाय फारच सुजलाय. जर थोडं जरी प्रेशर आलं ना तर गॉड हो, परंतु लेगमेंट टेअर होऊ शकतो आणि इवन वर्स फ्रॅक्चरही होऊ शकतं. आय डोंट थिंक शी शुड परफॉर्म. आय एम सो सॉरी ट्विंकल. पण आता जे झालं त्याला बदलू तर नाही शकत ना. हे तुझं शेवटचं प्लॅटफॉर्म थोडीच आहे. पुढे तर खूप चांगले चान्सेस आहेत, बऱ्याच संधी येतील. पण तू हे सगळं तेव्हा करू शकशील जेव्हा तू फिट राहशील, राईट? हे बघ, आता महत्वाचं आहे तुझ्या सुजलेल्या पायाची काळजी घेणं. टेक केअर. आय एम सॉरी मम्मा. तुझी सगळी मेहनत वेस्ट गेली. तुझी सॉरी तुझ्या जवळच ठेव. तू चूक केलीस ना, जरा जास्तच हुशार होण्याचे प्रयत्न करत होतीस ना. मनाई केली होती तुला की जत्रेत जाऊ नकोस, घरात राहा आणि आपल्या परफॉर्मन्सची तयारी कर. पण आता मी जे बोलते ते कान उघडे ठेवू नये की उद्या तू परफॉर्म करणार. अँड दॅट इज फायनल. पण मम्मा, मला खूप जास्त स्वेलिंग झालं आणि दुखतंय. पण चूक कोणी केली? आता जर चूक केलेलीच आहेस त्याची शिक्षा मी का भोगू? मी फार मेहनत घेतली या दिवसासाठी, बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस केल्या. आता जर ध्येय माझ्या इतकं जवळ आलंय तर मी त्याला हातातून असं जाऊ देऊ? नो ट्विंकल, नो. तुला उद्या परफॉर्म करावंच लागेल. मम्मा प्लीज, माझ्या नाही होणार. प्लीज मम्मा. आय डोंट केअर. तू पेन किलर घे नाहीतर इंजेक्शन घे, पण उद्या तुला परफॉर्म करायचंच आहे, समजलीस?
चौधरी साहेब, महाआरतीची वेळ झाली. ओंकारजी अजून आलेले दिसत नाही. वेळेवर आरती नाही झाली तर अपशकुन होईल. मला वाटतं यावेळी पण ओंकार साहेब नाही येणार. नशीब तर पहा चौधरीबाईंचं, सगळं गाव सलाम करतो. पण नवराच आपला नाही. अशा वेळेला तरी त्यांनी यायला हवं होतं. चौधरी साहेब, जर ओंकारजी आले नसतील तर तुम्हीच आरती करून घ्या. मी नाही गुरुजी. पाणी, रीत आणि वेळ एक वेळ पुढे गेलं की तिला परत मागे नाही आणू शकत. जर मी ही रीत माझ्या पुढच्या पिढीला सोपवलीये तर मी आता ती परत नाही घेऊ शकत. पण मग चौधरीची आरती करणार कोण? मुहूर्ताची वेळ निघून जाईल. आजपासून दरवर्षी दसऱ्याची आरती मी करणार. अम्मा, दारजी, आजपासून काही वर्षांपूर्वी आपण ही प्रथा आपल्या मुलाला सोपवली होती. पण आज माझी इच्छा आहे की तुम्ही ही प्रथा आपल्या नातवाकडे सोपवावी. आणि आजपासून पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझी आहे. लहान तोंडी किती मोठा घास घेतोय हा. याला जाणीव तरी आहे का ही जबाबदारी काय आहे? हे झालं ना वाघासारखं काम. आजपासून दरवर्षी दसऱ्याची महाआरती आमच्या घराण्याचा वारस आमचा नातू नील करेल. विजयी भव. बोला अंबे मातेचा जय. बोला अंबे मातेचा जय. जय माता दी. का त्रास करून घेतेस? हे बघ, आता सूजही उतरू लागली. चल, मी एक काम करते. रात्री हळदीचा लेप करून तुझ्या पायाला लावते. सकाळपर्यंत सूजही उतरेल. आणि हेही होऊ शकतं की तू सर्वात चांगला डान्स करशील. ट्विंकल, तू करतेस का? रोशनी, एक सेकंड सोड. ट्विंकल, अगं दुसरा पाय पण तोडायचा आहे का? सोड रोशनी. ट्विंकल, तू का स्वतःला त्रास देतेस? थांब. ट्विंकल, असं करू नकोस. अजून जास्त त्रास होईल तुला. आता तरी कुठं काय ठीक आहे रोशनी? तू ऐकलंस ना मॉमने काय सांगितलं? त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत मला परफॉर्म करावंच लागेल. हो, मी ऐकलं काकींनी काय सांगितलं ते. पण ट्विंकल, असंही होऊ शकतं की सकाळपर्यंत तुझा पाय ठीक होईल. एकदा मला उपाय तरी करू दे ट्विंकल. रोशनी, तुला माझी हेल्प करायची आहे ना? रोशनी, तू उद्या कॉम्पिटिशन मध्ये माझ्याऐवजी डान्स करशील? वेट लागलाय का तुला ट्विंकल? तुला माहिती आणि तुला सांगितलंही होतं कधीच डान्स करणार नाही मी. आणि त्या दिवशी जे काही ऑडिशन हॉलमध्ये झालं ती फार मोठी चूक होती माझी. आणि ती चूक मला परत नाही करायची. मी आता डान्स कधीच नाही करणार. आता मी असं काहीच काम करणार नाही ज्यामुळे पापाजींना दुःख होईल. बघ रोशनी, प्लीज नाही नको म्हणूस. फक्त तूच मला वाचवू शकतेस. तुला उद्या डान्स
तुझ्यासाठी हे पेनकिलर. रोशनी, आय मस्ट से की तू ट्विंकलला नेहमीच मदत केलेली आहेस. तुझ्या विश्वासावरच तर मी तिला कर्नालला पाठवलंय. पण आता मी हे ऐकतेय की तू तिला हेल्प करायला बोलू शकता की मी डान्स करू? तुम्ही ट्विंकलसाठी चिंता करता मी समजू शकते. डान्स तिचं स्वप्न आहे. मी पण तिची मदत करायला तयार आहे, पण डान्स नाही. तुम्ही जे बोलाल ते करेन मी. तुम्ही म्हणत असाल तर रात्रभर जागून तिची सेवा करायला तयार आहे मी. तिच्या पायावर लेप लावेन, पाय शेकवेन मी. सकाळपर्यंत तिला ठीक करण्याचा शर्थीने प्रयत्न करेन, पण डान्स नाही. रोशनी, डान्स तर तुला करावाच लागेल, मग तो कसाही. जर तू ट्विंकलच्या जागी डान्स नाही केलास तर मी स्वतःच तुझ्या पापाजींना सांगेन की बघा, तुमची लाडकी तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालली येते. थँक्यू. युअर वेलकम. खरंच तुम्हाला पण जत्रेमध्ये जावंसं वाटतंय? ऑफकोर्स. आय मीन, तुम्ही जाणार असाल तर नक्कीच मजा येईल. मम्मा रिलॅक्स. रोशनीने नेहमीच माझी हेल्प केली आहे अँड आय एम शुअर की ती यावेळी सुद्धा माझी मदत करेल. हो ना रोशनी? नाही ट्विंकल, यावेळेस मी तुझी काहीच मदत नाही करू शकत. तुला माहितीये की मी कधीच तुला मदत करायला नाही म्हणत, पण या गोष्टीत मी तुझी साथ नाही देऊ शकत. तू गप्प बस. लेट मी टॉक. रोशनी, काय प्रॉब्लेम आहे? तुला तर फक्त ट्विंकलच्या जागी परफॉर्म करायचंय आणि मी तुला खात्री देते की कोणालाही हे कळणार नाही ते की तू ट्विंकलच्या जागी डान्स करतेस. नाही काकी, मी बाबाजींची मुलगी आहे. त्यांना धोका कशी देऊ? कसं खोटं बोलू त्यांच्याशी? नाही होणार आहे माझ्याकडून. तुझा मोठा गैरसमज आहे की तू तुझ्या पापाजींची मुलगी आहेस. कारण तुझ्या रक्तात तुझ्याच आईचं रक्त वाहतय. कधीही डान्स न करता असेच उगाच कोणाचे पाय नाही थिरकत. आणि ज्या दिवशी तू डान्स केला होतास त्यावेळी तर तुला कोणी फोर्स केला नव्हता ना? ना मी, ना एजेने, ना ट्विंकलने. मग काय झालं? खरं तर हेच आहे की तुझ्या शरीरात तुझ्या आईचं रक्त उसळत चाललंय. तेच तुला हे सगळं करायला भाग पडतंय. येशील माझ्यासोबत माझ्या मार्गाने? हे डीजेचा कॉल. हॅलो डीजे, मला एक सांगा, तुम्हाला कसं कळलं की मला तुमच्याशी बोलायची इच्छा येते? यू वोंट बिलीव्ह की इतक्या एक्साइटिंग गोष्टी आहेत ना तुम्हाला सांगण्यासारख्या. आय कॅन टेल यू. रिअली? असं काय एक्साइटिंग झालंय माझ्या मुलाच्या आयुष्यात? ते इतकंही काही एक्साइटिंग स्टफ नाही. ते बस तालमेलाचे छोटे मोठे इन्सिडेंट्स. हो, का नाही? तुला लहानपणापासून वाढवून मोठा केलाय. तुझी एखादी छोटीशी हरकत सुद्धा मला सांगते
की तुला मला काही सांगायचंय ते. बरं आता काही लपवू नकोस, मला सांग तुला काय सांगायचंय ते. डीजे तुम्ही पण ना लहानपणापासून वाढवल्यासारखं हेच बोलता आणि याच हत्याराचा वापर करता. हे सगळं सोडा, मला हे सांगा तुम्ही मला फोन कसा काय केला? तुम्हाला परवानगी तर नव्हती. कारण माझा फोन मला परत मिळालाय. 2-4 दिवसात योगाचा कोर्स संपून जाईल. अँड यू नो व्हॉट, त्याच रात्रीचं मुंबईचं तिकीट बुक करते मी. पण डीजे इतकं लवकर कसं येऊ शकता तुम्ही? असं कसं करू शकता? म्हणजे तुला नकोय का मी परत मुंबईला येऊ ते? असं का म्हणून बोलताय डीजे? मला असं का म्हणून वाटेल? ते सगळं सोडा, मला हे सांगा, मी तुम्हाला ईमेल केले होते त्या कोर्सचे डिटेल्स. तुम्ही ते वाचलेत? नाही वाचले ना? प्लीज तुम्ही ते वाचा. आय वॉन्ट यू टू अटेंड दॅट कोर्स. आफ्टर ऑल तुम्ही केरला रोज थोडीच जाणार आहात. नाही, खरं सांगायचं तर नाही पाहिलं, पण आता तू सांगतोयस तर मला पाहावंच लागेल. माझ्याजवळ दुसरा कोणता ऑप्शनच तर नाही ना. हो डीजे, मी ठेवतो आता, मला खूप काम आहे. तुमच्याशी मी नंतर बोलतो. बाय. लव्ह यू स्वीटहार्ट. टेक केअर. बाय. बाय. सॉरी डीजे, जोपर्यंत तुमचं सरप्राईज तयार होत नाही मी तुम्हाला नाही बोलवू शकत. बेटा एजे, तू काही ना काहीतरी नक्कीच माझ्यापासून लपवतोयस, पण काही हरकत नाही. मी पण तुझी डीजे आहे. बस येतेच मी मुंबईला परत तुझ्याजवळ. मला एक सांग, तू कधी खोटं बोलत नाहीस हे जे तू सांगतेस ना, मला आता एक सांग की जर तू सत्याची इतकी देवी आहेस तर तू आतापर्यंत तुझ्या पापाजींना आणि नीलला का नाही सांगितलंस की चुकीनं का होईना पण तू डान्स केलायस? कारण तुला माहितीये की तुझे पापाजी तुझ्यावर नाराज होतील. अज्जू तर तुला ठारच मारून टाकेल आणि नील तर माहित नाही तुझं काय करेल ते. मॉम, तू आता हे काय बोलायला लागलीयस? जर तू ट्विंकलच्या जागी डान्स नाही केलास तर मी स्वतःच तुझ्या पापाजींना सांगेन की बघा, तुमची लाडकी तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालली येते. मी या दिवसासाठी खूप मेहनत घेतली आणि या दिवसाला मी हातातून नाही जाऊ देणार. मग त्यासाठी मला काहीही करावं लागेना. ऐकतेस ना तू? तयार झाली मग तरी ही डील मी पक्की समजू ना. रोशनी, विचार कर, तुझ्या दीदाचं काय होईल आणि तुझ्या पापाजींचं काय होईल. नील तर तुला सोडणारच नाही. सगळं कर्नाल बोलत होतं, पण मी कधीच ही गोष्ट माझ्या तोंडात नाही आणली की तू एका नाचणारीची मुलगी आहेस. मी या दिवसासाठी खूप मेहनत घेतली आणि या दिवसाला मी हातातून नाही जाऊ देणार. मग त्यासाठी मला काहीही करावं लागेल. ऐकतेस ना तू? तयार झाली मग तर मी ही डील पक्की समजू ना. नाही काकी, मी आधीच एकदा डान्स करून खूप मोठी चूक करून बसलीये. आता ती चूक मला परत नाही करायची. मी पापाजी आणि घरच्यांशी आता खोटं नाही बोलणार. आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही पापाजींना खरं सांगून सर्वांना दुःखी करणार? तर मग हे जाऊन मी पापाजींना स्वतः सांगते. म्हणजे डान्स करण्याची वेळच नाही येणार.
रोशनी माझं ऐक तर. मॉम, आता आपण काय करायचं? आज माझं ऊर अभिमानानं भरून आलंय कल्याणी. तुझ्या मुलानं माझी मान आणखीन उंच केली. जेव्हा जेव्हा हिने घराबाहेर पाऊल ठेवलंय ना काही संकट ओढावून आणलंय. माझा निर्णय झालाय, हिच्या पायामध्ये बेड्या टाकाव्या लागतील आता. आजपासून तू या घराबाहेर पाय सुद्धा ठेवणार नाहीस.